दादा पवार गटाच्या वतीने शहरामध्ये आंदोलन करण्यात आलं. सरकारमध्ये राहूनच हे आंदोलन करण्याची यांच्या क्वालिटी आहे. आपण या भूमिकेकडे कसं बघतो? ह्या म्हणजे अजितदादाच्या कार्यकर्त्यांना मी सांगेन, अरे आपण त्या ठिकाणी शिवप्रेमी आहोत, मग तुमच्या अजितदादांना सांगा ना, बाहेर पडा म्हणा. हे छत्रपतींचा अपमान झालेला आहे किती मोठा. नाहीतर आता सरकारनं तर आम्ही आमची मागणी महाविकास आघाडीची या तिघांना पण पदच्युत करा, म्हणजे पदच्युत करा म्हणजे तिथून त्या ठिकाणी काढून टाका. कारण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे. मी एकच परत एकदा सांगतो या मुलांना, अरे ज्यावेळेस एखादा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा किंवा एखाद्या महापुरुषाचा पुतळा समजा कोणी दगड मारला किंवा काय केलं तर दंगली होतात. इथे पुतळा पडला तरी तुम्ही त्या ठिकाणी शांत आहे. तुमच्या सरकारच्या बाबतीत शांत राहून काय फायदा? काहीतरी केलं पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही इथं त्या ठिकाणी पुतळा आहे, तुम्हाला काहीतरी शासन केलं पाहिजे. हे असं म्हणा तुम्ही, तर तुमची त्या ठिकाणी शिवप्रेमी आहे म्हणून मला कळेल, नाही तर कळणार नाही. पुतळा उभारण्याच्या टायमाला काहीतरी भ्रष्टाचार झालेला आहे असंही बोललं जातं. प्रचंड भ्रष्टाचार. ते भ्रष्टाचारीच लोक आहे सगळे. तो आर्किटेक्ट भ्रष्टाचारी, त्याच्यानंतर मग कॉन्ट्रॅक्टर भ्रष्टाचारी, हे सगळे तसे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. समोर असं येते की जे मुख्यमंत्री शिंदे यांच्या मुलाचाच मित्र तो कॉन्ट्रॅक्टर होतो आहे. हे सगळे लागेबांधे. सरकारमध्ये जे काही आता मंत्री आहेत त्यांचे सगळे नातेवाईकच त्या ठिकाणी कामं करतात, मित्र परिवार काम करतात आणि त्यांना ते देतात आणि त्याने तू पण खा आम्ही पण खाऊ असं चाललेलं आहे. ते खापर सरकारी यंत्रणेवरच पुरत आहे. सरकारी कर्मचारी सरकारी यंत्रणेला मी सांगेन, सरकारी कर्मचाऱ्यांनो, अधिकाऱ्यांनो, अरे यांना आता यांचा भ्रष्टाचार काढा तुम्ही बाहेर. तुम्हाला ते जेलमध्ये तुम्हाला पाठवतील, हे जाणार नाही आहे. म्हणून या सगळ्या जितके पण सरकारी अधिकारी कर्मचारी मोठे IAS ऑफिसर, त्यांना मी सांगेन की तुम्ही कधी ना कधी तुम्ही मरणार, पण तुम्ही मरायच्या आधी यांना तुम्ही गाडा ना. तुम्ही यांचे हे तुम्ही यांचं पाप कशाला डोक्यावर घेता? हे मोकळे राहतील आणि तुम्हाला आत टाकून देतील. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही काळजी घ्या. असतात त्या ठिकाणी राणे यांनी गोंधळ घातलेला आहे. याकडे कसं बघता आपण? फालतू लोक आहे ते दोघं बाप बेटे फालतू लोक आहे ते. आता म्हणजे हे करत गेले, ते राजकारण करत गेले, दादागिरी करत गेले. आता ते काय थोबाड होतं ते नारायणचं काल. त्या नारायणचं थोबाड कसं होतं, पडलेले दोन चार जोडे मारले असं चेहरा होता त्याचा काल. तरी पण त्याला अक्कल नाही, समजत नाही. काय माणूस आहे तो? त्याला आम्ही सरळ केलेलं आहे बरेच वेळेस. आणि म्हणून जर अशा पद्धतीने जर समजा आमच्या उद्धव साहेबांना, आदित्य साहेबांना किंवा आपल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हे करत असेल तर आम्ही सहन नाही करणार. आज शहरामध्ये अजितदादा पवार गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय. कशा करता संदर्भामध्ये म्हणजे कसं बघता आपण? अरे मग तुम्ही तुमच्या अजितदादांना सांगा ना, तुम्ही हे सांगा त्यांना की हे काय कसं काय झालं आणि हे कसं झालं ते सांगा म्हणा. आणि सगळं जर असं असेल तर या सरकारमधून बाहेर पडा, बस झाला आता. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे खूप मोठा. आज म्हणजे ते म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा पडला म्हणजे आमचं हृदय पडलं. म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला म्हणतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये यांना पदच्युत केलं पाहिजे, हे माझी मागणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा उसळला आहे. त्यानंतर संतापाची लाट सध्या जनतेमध्ये बसलेली. कसं बघता म्हणजे? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रधानमंत्री यांनी तो पुतळा त्या ठिकाणी त्याचा अनावरण केला. काही महिन्यात म्हणजे 1 वर्ष जातच निवडणुकीला सामोरं जायचं त्यांना, म्हणून त्यांनी हे केलं. छत्रपतीचा पुतळा जर आपण केला तर आपल्याला शिवप्रेमीचे मत मिळतील. पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी तो पुतळा इतका घाईघाईत बनवणारा आणि तो परवा दिवशी त्या ठिकाणी तो पडला म्हणे, हवेने पडला म्हणे. काय उदाहरण करता? आणि मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यानंतर तिथले पालकमंत्री, या सगळ्यांनी हे सगळे दोषी आहेत. मला एकच सांगा तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला किंवा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला किंवा एखाद्या राष्ट्रपुरुषाच्या पुतळ्याला कोणी काही दगड मारला किंवा त्याचं विटंबना केली तर दंगली होतात का नाही? हे दंगले आवडता त्या ठिकाणी खूप दमछाक होते. पोलिसांचीच होते, बाकी सगळ्यांचीच होते, शासनाची होते, प्रशासनाची होते. पण इतकं असताना या ठिकाणी इतका मोठा पुतळा पडला तरी त्या ठिकाणी ह्या सरकारवर काहीच ॲक्शन झाली नाही. या सरकारवर ॲक्शन झाली पाहिजे. ह्या सरकारला पदच्युत केलं पाहिजे.
आज इतका मोठा हे झालं तरी लोक अजून जे बाकीचे जे उड्या मारणारे कुठे गायब झाले. आणि काल ज्या पद्धतीने त्या ठिकाणी आमच्या आदित्य ठाकरे साहेबांच्या वर चालून आणणारे हे येणारे जे लोक आहे बदमाश झाले, हरामी एक नंबरचे आहे. इतका राग येतो. कारण एक तर का बोललो मी असं, तर बोलण्याचं कारण असं म्हणजे की यांनी इतका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अपमान करून सुद्धा मोर्चे काढतात, आंदोलन करतात. त्यांना त्या ठिकाणी त्यांचं सरकार असताना हे काढतं जमलं का? कोणी त्या ठिकाणी म्हणजे आम्ही तिथे जाऊच नाही, तुम्ही काही पण करा, तुम्ही काही पण करा, हे आम्ही सहन करणार नाही. तुम्हाला सांगतो या लोकांना तर त्या ठिकाणी जनता इतकी चिडलेली आहे. बांगलादेशात काय झालं हे पाहून घ्या म्हणा. बांगलादेशात जे झालं ते कधी पण इथं होऊ शकतं, कधी पण होऊ शकतं. आणि तरी पण हे इतके नाटकं झाले यांचे. आणि काहीतरी बोलतात ते पक्षाचे म्हणजे ज्या महायुतीचे जे काही लोक आहेत लीडर, काही बोलायला लागले, असं बडबड करायला लागले, काही पण बडबड करायला. हा राग संताप येणारा घटना घडवतात. म्हणून या ठिकाणी आम्ही शिवसेनेचे सर्व सैनिक, माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे, आम्ही सहन नाही करणार. कालसुद्धा आमच्या महिला आघाडीने त्या ठिकाणी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. आज महिला आघाडीने त्या ठिकाणी मोटरसायकल रॅली केली संभाजीनगरमध्ये. आणि त्याच्यानंतर मग बाकी सगळीकडे ठिकठिकाणी हे वातावरण आता पसरलेलं आहे. आणि म्हणून या सरकारला पदच्युत केलं पाहिजे असं या ठिकाणी आमची मागणी आहे. काढून टाकलं पाहिजे, हे करून टाकलं पाहिजे. आणि ते जे बाप बेटे आहे ना, ते बाप बेटे बदमाश आहे ते बाप बेटे. त्या दोघांनाही, त्या नारायण राणे आणि त्याचं पोट्ट, या दोघांनाही त्या ठिकाणी साफ केलं पाहिजे आणि काढून टाकलं पाहिजे. काल युवा नेते